आपण मागच्या पिरियडला पाहिलेला आहे क्लोज पाईप. आता आपण पाहणार आहोत ओपन पाईप. काढा फिगर. हा ओपन पाईप आहे. ओपन ॲट बोथ एंड. फिगर फर्स्ट. ठीक आहे. इथे काय करायचं आहे, ट्युनिंग फोर्क आणायचा ओपन एंडला, ओपन ॲट बोथ एंड, आणि हा ट्युनिंग फोर्क इथं व्हायब्रेट करायचा असेल. अंदरचा जो एअर कॉलम आहे तो व्हायब्रेट होईल, सो दॅट अँटीनोड इज फॉर्म ॲट ओपन एंड. अँटीनोड इज फॉर्म ॲट ओपन एंड म्हणजे अँटीनोड तयार होईल ओपन एंडला. अशा पद्धतीने अँटीनोड दाखवायचं ओपन एंडला. The node is formed at center. Here is the length of pipe. Here is the length of pipe. आता मागच्या पडला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दोन एंड कनेक्शन कशाला म्हणतात. कन्सेप्ट ऑफ एंड कनेक्शन सांगितलेलं आहे. एंड कनेक्शन म्हणजे आता पहा, पहिले म्हणजे हा पाईप आहे ओपन एंड ॲट बोथ एंड. मग काय करायचं, ट्युनिंग फोर्क इथे व्हायब्रेट करायचा आणि इथे ठेवायचं ट्युनिंग फोर्क. तर हेड नियर द ओपन एंड ऑफ द ट्यूब. तर काय होईल, टेशनरी वेव्ह सेटअप होईल. लॉन्जिट्युडनल टेशनरी म्हणजे साऊंड वेव्ह सेटअप झालेली आहे. अँटीनोड इज फॉर्म ॲट ओपन एंड, नोड इज फॉर्म ॲट सेंटर. तर आता पहा, याच्यामध्ये दोन अँटीनोड आणि एक नोड तयार झालेला आहे. पण अँटीनोड इज नॉट फॉर्म एक्झॅक्टली ॲट ओपन एंड ऑफ द ट्यूब. ओपन एंडला अँटीनोड तयार झालं नाही, वरते तयार झालेला, याला म्हणतात एंड कनेक्शन. तसे दोन एंड कनेक्शन तयार झालेले आहे इथे. अपन क्लोज पाइप मध्ये पाहिलेला है. क्लोज पाइप के अंदर एक ही बार इन कनेक्शन फॉर्म होता है. क्लोज ओपन पाइप के अंदर दो बार इन कनेक्शन फॉर्म होता है. ये ख्याल में रखना. ठीक है. और यहां से यहां तक ये कैपिटल एल है, यानी कैपिटल एल जो है स्मॉल एल प्लस ट्वाइस ही आ जाएगा. ई यानी इन कनेक्शन. कंसीडर लॉन्ग cylindrical tube open at both end. Open at both end. Consider long cylindrical tube open at both end and vibrating tuning fork. Vibrating tuning fork is held near open end of tube. असा तो ओपन एंड ऑफ ट्यूबला इथं असं व्हायब्रेट करून इथं ठेवायचा. समजलं ना. तर इज हेल्ड नियर ओपन एंड ऑफ द ट्यूब, देन लॉन्जिट्युडनल टेशनरी वेव्ह is formed. Stationary wave is formed so that two antinode at open end and one node at center. तर पहा, Consider long cylindrical tube. हे लॉन्ग सिलेंड्रिकल ओपन ॲट बोथ एंड. मग काय केलेलं आहे आपण, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क असा केलेला आणि इथं ठेवलेला आहे ओपन एंड ऑफ द ट्यूब. देन लॉन्जिट्युडनल टेशनरी वेव्ह इज फॉर्म. लॉन्जिट्युडनल टेशनरी वेव्ह फॉर्म झाली, सो दॅट टू अँटीनोड ॲट ओपन एंड अँड वन नोड ॲट सेंटर. फिगर काढून घे. आर्टिकलचा 3 फिगर काढायचे आपल्याला. जसं मागच्या पिरियडला आपण क्लोज पाईपचे 3 फिगर काढल्या होत्या. कोणकोणते हार्मोनिक्स पेशंट आहेत पाहिलं होतं. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहणार की कोणकोणते हार्मोनिक्स पेशंट आहेत. लेट स्मॉल एल बी लेंथ ऑफ ट्यूब
किंवा लेंथ ऑफ पाईप म्हणू आपण, ट्यूब म्हटलं तरी चालते, पाईप म्हटलं तरी चालते. ठीक है, ई को क्या बोलते, एन करेक्शन, इसको एन करेक्शन बोलते हैं. ठीक है, इट इज नोन एज एन करेक्शन. यानी एन करेक्शन यानी डिस्टेंस बिटवीन एंटीनोड एंड ओपन एंड, इसके अंदर का जो डिस्टेंस है उसको एन करेक्शन बोलते हैं. ठीक है, लैम्बडा बी वेवलेंथ ऑफ वेव, और वी को क्या लेना है, वेलोसिटी ऑफ साउंड. तिथं तो फॉर्म्युला वापरायचा नाही, अंडरवूड टी अपॉन एम, कारण स्ट्रिंग नाही आहे त्याच्यामध्ये. यामध्ये जो साऊंड तयार झालेला आहे त्याची स्पीड आहे ते वेलोसिटी. ठीक आहे, लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल टू, लेंथ ऑफ एअर कॉलम काढायचा जातं, तर लेंथ इथून इथपर्यंत काय मग, इज इक्वल टू एल प्लस ट्वाइस ई, दॅट इज अ कॅपिटल एल, इज इक्वल टू कॅपिटल एल. एल प्लस ट्वाइस ई म्हणजे कॅपिटल एल, therefore कॅपिटल एल इज इक्वल टू काय मग, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नो अँटीनोड, दोन अँटीनोड डिस्टन्स किती असते, लॅम्बडा बाय 2. therefore लॅम्बडा इज इक्वल टू ट्वाइस एल, लॅम्बडा इज इक्वल टू ट्वाइस एल. therefore वही हा V is equal to n lambda, n is equal to V upon lambda, therefore V upon twice L, V upon twice L. This is the formula of fundamental frequency. हा कशाचा फॉर्म्युला झाला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला. जसा क्लोज पाईप साठी 4L आलं होतं, इथे V अपॉन ट्वाइस L आलेला आहे. समजलं, L म्हणजे काय, लेंथ ऑफ पाईप, ई म्हणजे एन करेक्शन, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ, व्ही म्हणजे वेलोसिटी ऑफ साउंड, लेंथ ऑफ एअर कॉलम एल प्लस ट्वाइस ई, दॅट इज कॅपिटल एल, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा ट्वाइस एल, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा, व्ही अपॉन ट्वाइस एल. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आपण काढलेला आहे याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतात. व्ही इज इक्वल टू व्ही अपॉन ट्वाइस एल. This lowest frequency of air column, vibration of air column is called as, याला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणायचं, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रीक्वेंसी. जैसे अपन ने क्लोज पाइप के अंदर फंडामेंटल फ्रीक्वेंसी का फॉर्मूला निकालता है, एन इक्वल टू वी अपॉन 4L, वैसे यहाँ पे वी अपॉन ट्वाइस एल, फंडामेंटल फ्रीक्वेंसी और फर्स्ट हार्मोनिक्स, इसको फर्स्ट हार्मोनिक भी बोलते हैं. इसको तुम ऐसे भी लिख सकते, वी अपॉन 2L प्लस ट्वाइस ई इक्वेशन 2, ऐसे भी लिख सकते तुम, क्योंकि कैपिटल एल की वैल्यू क्या है, स्मॉल एल प्लस ट्वाइस ई, ऐसा भी लिख सकते हैं. इसको फर्स्ट हार्मोनिक बोलते हैं. इसको क्या बोलते हैं, फर्स्ट हार्मोनिक. लोएस्ट फ्रिक्वेन्सी है, इसको फर्स्ट हार्मोनिक बोलते हैं. ही झाली पहिली फिगर. फंडामेंटल मोड म्हणतात त्याला. इट इज ऑल्सो नोन एज अ फंडामेंटल मोड. 2 अँटीनोड अँड 1 नोड. ठीक आहे. आता दुसरी फिगर. आता काय करायचं आहे, एक लूप वाढवायची त्यामध्ये. आता काय करायचं आहे, एक लूप वाढवायची. काढा. आता दुसरी फिगर करा. ही एक पाईप आहे, फिगर 2. कंडीशन वही है, एंटीनोड इज फॉर्म एट ओपन एंड ऑफ द ट्यूब. लेकिन एक लूप बढ़ाना है. ठीक है, ऐसे आएगा, एक लूप बढ़ाना है तुमको. यानी ये एंटीनोड ये होगा एन करेक्शन, यहां से यहां तक के एन करेक्शन, और यहां से यहां तक के क्या है,
स्मॉल यल यानी लेंथ ऑफ पाइप, ये बन गया तुम्हारी कैपिटल यल, यहां से यहां तक के एक लूप बढ़ा दो, यानी नोड, एंटी नोड, नोड. The next mode of vibration, काटा फिगर. The next mode of vibration of your column, of vibration of your column is as shown in figure 2. ये figure 2 है. मोड ऑफ वाइब्रेशन बताया ऑफ एयर कलम. ठीक है, इसके अंदर लैम्बडा वन लेंगे. लैम्बडा वन बी वेवलेंथ ऑफ वेव. या केसमध्ये वेवलेंथ घ्यायची लॅम्बडा वन, व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ साउंड, आणि फ्रिक्वेन्सी घ्यायची N1. N1 बी फ्रिक्वेन्सी, N1 बी फ्रिक्वेन्सी. तर काढू आता आपण लेंथ ऑफ एयर कॉलम इज इक्वल टू लेंथ ऑफ एयर कॉलम L प्लस ट्वाइस E इज इक्वल टू कैपिटल L. That is capital L is equal to, काढा मग, distance between node and antinode lambda by 4. Distance between node and node lambda by 2. Distance between node and antinode lambda by 4. तो इथे lambda 1, lambda 1, lambda 1. 4 LCM घे. lambda 1 plus 2 lambda 1 plus lambda म्हणजे 3 lambda 1 L is equal to असं इथे. ये इसका कैलकुलेशन कैसे किया आ गया समझ में. लैम्बडा 1 बाय 4, लैम्बडा 1 बाय 2, लैम्बडा 1 बाय 4. ठीक है. therefore lambda 1 is equal to, therefore lambda 1 is equal to 4L by 3. ही झाली लॅम्बडा 1 ची किंमत. Now V is equal to N1 lambda 1, N1 is equal to V upon lambda 1. V म्हणजे velocity of sound. लॅम्बडा ची किंमत म्हणजे 4L upon 3. समझून घेण्याचा प्रयत्न का. लेंथ ऑफ एयर कॉलम, ये लेंथ यहां से यहां तक के L प्लस ट्वाइस E, क्योंकि इसके अंदर 2 बार इंकर्शन आने वाला है. उसका फिर लैम्बडा बाय 4, लैम्बडा बाय 2, लैम्बडा बाय 4. लैम्बडा बाय 4 यानी डिस्टेंस बिटवीन एंटी नोड नोड, डिस्टेंस बिटवीन 2 सक्सेसिव नोड, डिस्टेंस बिटवीन नोड एंड एंटी नोड. इसमें से लैम्बडा 1 निकाल लिया, फिर N1 निकाल लिया. तो किती मग N1, एक बार चेक करो. लेंथ ऑफ एयर कॉलम, लेंथ ऑफ एयर कॉलम लैम्बडा 1 बाय 4, बाद में लैम्बडा 1 बाय 2, लैम्बडा 1 बाय 4. ठीक है. लैम्बडा 1 प्लस 2, लैम्बडा 1 प्लस लैम्बडा 1. तो किती आला आपल्याला 4 लैम्बडा 1 बाय 4 आला. हा माझी चूक झाली. तर इथं तुम्ही काम का 4 अपॉन 4 म्हणजे झालं इथं लॅम्बडा 1 L इज इक्वल टू किती मिळते मग आपल्याला. L इज इक्वल टू लॅम्बडा 1. बरोबर आहे. लॅम्बडा 1 इज इक्वल टू L मिळते. म्हणजे इथे L येईल फक्त. इथं माझी चूक झालेली आहे, ते बरोबर व्यवस्थित करून टाका. यहाँ पे अपन ने 3 लैम्बडा 1 किया था ना, ये गलत हो गया था. ये फिर से करो. ये फिर इसको क्या कहो, 2V से मल्टीप्लाई करो, 2L से मल्टीप्लाई करो, यानी 2 इंटू V अपॉन ट्वाइस L. देखो यहाँ पे थोड़ा करेक्शन करना है तुमको. यहाँ पे गलती हुई थी अपनी. हाँ, यहाँ पे 3 लिया था मैंने,
3 नहीं आएगा, 4 आएगा यहाँ पे। तो लैम्बडा इक्वल टू कैपिटल एल आ जाएगा वहां पे। लैम्बडा इक्वल टू कैपिटल एल। कैपिटल एल की वैल्यू मालूम है तुमको, एल प्लस ट्वाइस सी। ठीक है, तो अब आएगा करेक्ट तुम्हारा। फिर से v अपॉन ट्वाइस, कैपिटल एल की कीमत एल प्लस ट्वाइस सी। तो देखो अभी ट्वाइस, ये जो फार्मूला है, ये फार्मूला तुम्हारा समझ में आया होगा। ये फंडामेंटल फ्रीक्वेंसी का फार्मूला, इक्वेशन फर्स्ट है ये, यानी एन का फार्मूला है। एन इज इक्वल टू ट्वाइस एन इक्वेशन 2। देखो फंडामेंटल फ्रीक्वेंसी से डबल है तो इसको सेकंड हार्मोनिक बोलते हैं। डबल इसलिए क्या बोलना है, सेकंड। ये करेक्शन क्या है ना तुमने, ये करेक्शन थोड़ा सा गलती हुई थी यहाँ पे, वो करेक्शन कर लो, ये आता ही फार्मूला। तो ये 2 टाइम्स है इसलिए इसको सेकंड हार्मोनिक बोलते हैं। This frequency is called as, this frequency is called as second harmonics or first overtone. याला second harmonics किंवा first overtone म्हणतात. Second harmonics or first overtone. twice. लास्ट पेज में बताया ना, ओवरटोन ये जो वर्ड है ये फंडामेंटल फ्रीक्वेंसी के बाद में आता है। जैसे तुमने देखा होगा कि क्लोज पाइप के अंदर पहला N1 इक्वल टू 3n आया था, 4n आया था। तो 3n को थर्ड हार्मोनिक्स को फर्स्ट टोन बोलती है वहां पे। यहाँ पे सेकंड हार्मोनिक्स को फर्स्ट टोन बोलते हैं। तो ये सेकंड फिगर कंप्लीट हो गई। तो देखो अभी थर्ड फिगर के अंदर और एक लूप बढ़ाना पड़ता तुमको। एक लूप वाढवायचे आता आपल्याला। पहा, लेंथ ऑफ पाइप एल, यहां से यहां तक के। ये एंटीनोड, कंडीशन तेच है, एंटीनोड इज फॉर्म एट ओपन एंड ऑफ द ट्यूब। एक लूप बढ़ा दो, ये एंटीनोड, ये इन करेक्शन, ये इन करेक्शन, नोड एंटीनोड, नोड एंटीनोड, नोड। यहां से यहां तक के कैपिटल एल है। लेंथ ऑफ पाइप यहां तक की है। तो द नेक्स्ट मोड ऑफ वाइब्रेशन is as shown in figure 3। नेक्स्ट मोड ऑफ वाइब्रेशन फिगर 3। ठीक है, अब इसके अंदर अपन लैम्बडा 2 लेंगे। लैम्बडा 2 बी वेवलेंथ ऑफ वेव, और n2 लेंगे फ्रीक्वेंसी। n2 क्या लेंगे, फ्रीक्वेंसी। n2 भी तो फ्रीक्वेंसी, एंड वेवलेंथ लेंगे अपन लैम्बडा 2। तो लेंथ ऑफ ईयर कॉलम, लेंथ ऑफ ईयर कॉलम इज इक्वल टू एल प्लस ट्वाइस इज इक्वल टू कैपिटल एल। एल प्लस ट्वाइस इज इक्वल टू कैपिटल एल, दैट इज कैपिटल एल इज इक्वल टू, कहो निकालो अभी। डिस्टेंस बिटवीन एंटीनोड नोड लैम्बडा बाय 4, लेकिन ये लैम्बडा 2 लेना, प्लस डिस्टेंस बिटवीन 2 नोड लैम्बडा 2 बाय 2, डिस्टेंस बिटवीन 2 नोड लैम्बडा 2 बाय 2 प्लस लैम्बडा 2 बाय 4 इज इक्वल टू, आगे समझ में, लैम्बडा बाय 4, लैम्बडा बाय 2, लैम्बडा बाय 2, लैम्बडा बाय 4। तो एल इज इक्वल टू क्या आएगा, 4 अगर अपन एलसीएम निकाल लिया, लैम्बडा 2 प्लस 2 लैम्बडा 2 प्लस 2 लैम्बडा 2 5, ये 6 लैम्बडा 2। यानी ये बन जाएगा अपना, ये क्या बन गया है, देयरफॉर एल इज इक्वल टू 6 लैम्बडा 2 बाय 4 म्हणजे 3 लैम्बडा 2 बाय 2, म्हणजेच लैम्बडा 2 इज इक्वल टू ट्वाइस एल अपॉन 3, ट्वाइस एल अपॉन 3। ही झाली आपली किंमत। फॉर्मूला वापर, v इज इक्वल टू n2 लैम्बडा 2। ये आ गया समझ में तुम्हारे, कैसे लिया तो मैंने, 4 एलसीएम ले लिया मैंने।
आपल्याला N2 पाहिजे, तर N2 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 2. त्याच्यानंतर किंमत ठेवून द्या आता. व्ही अपॉन लॅम्बडा 2 ची किंमत किती आहे, टॉईस एल बाय 3. N2 इज इक्वल टू 3 व्ही अपॉन टॉईस एल. याला असं लिहू शकतो आपण 3 इंटू व्ही अपॉन 2, कॅपिटल एल ची किंमत एल प्लस टॉईस ई, म्हणजे N2 इज इक्वल टू 3. हा फॉर्म्युला कशाचा आहे, ओरिजिनल इक्वेशन नंबर 1 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे N2 इज इक्वल टू ट्वाइस एल, इक्वेशन 3. म्हणजे इसके अंदर जो ये कॉलम हाइब्रिड होगा वो 3 टाइम्स होगा पहले से. म्हणून याला काय म्हणायचं आपण मग, 3 टाइम्स आहे ना, थर्ड हार्मोनिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, थर्ड हार्मोनिक्स. आणि ओव्हरटोन कंटिन्यू घ्यायचे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर जे काही फ्रिक्वेन्सी येईल त्याला ओव्हरटोन म्हणायचं. पहिलं ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन. Therefore, this frequency is called as third harmonics. याला थर्ड हार्मोनिक्स म्हणतात. और सेकंड ओव्हरटोन, याला सेकंड ओव्हरटोन म्हणतात. थर्ड हार्मोनिक्स हा सेकंड ओव्हरटोन. 3 टाइम्स आहे म्हणून थर्ड हार्मोनिक्स, तिप्पट आहे म्हणून थर्ड हार्मोनिक्स. आणि फर्स्ट ओव्हरटोन झाला आता सेकंड ओव्हरटोन. म्हणजे याच्यावर तुमच्या लक्षात आलं का, हा जो ओपन पाईप असते यामध्ये सगळेच हार्मोनिक प्रेझेंट आहे, इव्हन आणि ऑड. म्हणजे समजलं ना, जसं आपण मागच्या केसमध्ये पाहिलेलं आहे, क्लोज पाईपमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट होते, इव्हन अब्सेंट होते. तर इथे फक्त ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. पाहायला आपण N, 2N, 3N. Therefore, all harmonics are present in a pipe किंवा in a air column म्हणा. In a air column, vibration of air column, in a vibration of air column in a pipe. कोणता पाईप आहे हा, ओपन ऍट बोथ एंड. ओपन ऍट बोथ एंड्स. ओपन ऍट बोथ एंड्स. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो, शो दॅट ऑल म्हणजे इव्हन अँड ऑड. समजलं. शेवटचा फॉर्म्युला लिहून घ्या. फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन इज इक्वल टू P प्लस 1 इंटू N. जसं आपण क्लोज पाईप मध्ये घेतला होता ट्वाइस P प्लस 1, इथे घ्यायचं आपल्याला P प्लस 1 इंटू N. P म्हणजे समजा नंबर आहे तो 1 2 3 4 अशा पद्धतीनं. समजलं. म्हणजे तुम्हाला समजा आता हा सेकंड ओव्हरटोन काढायचा, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन 2 प्लस 1 म्हणजे 3N येईल थर्ड हार्मोनिक्सला. तुम्हाला समजा आता 6 ओव्हरटोन काढायचा आहे, 6 प्लस 1 म्हणजे 7N येईल. म्हणजे 7th हार्मोनिकला आपण 6 ओव्हरटोन म्हणू शकतो. अशा पद्धतीने आर्टिकल कंप्लीट झालेलं आहे ओपन पाईपचं.